उपळा गटातील वाघोली गणामधून भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत उमेदवारी मला प्रशांत श्रीमंतराव रणदिवे राहणार सारवा येथून मला मिळालेली आहे. तरी मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय राणादादा, मल्हारदादा, अर्चनाताई, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, तसेच माजी जिल्हाध्यक्ष नितीन साहेब काळे त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो. कारण की माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला एक विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मला दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा अभिनंदन करतो. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आजपर्यंतच्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 5 टर्म माझी ग्रामपंचायतची निवडणूक झालेली आहे. त्या माध्यमातून मी कामं केलेली आहेत गावात. 2017 ते 22मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून या गावचा प्रथम सरपंच लोकनियुक्त म्हणून मी निवडून आलो. जनतेचा विश्वास आहे, कारण की त्या विश्वासाला पात्र ठरून मी त्या माध्यमातून बरीच गावात कामं केलेली होती, इतर विभागामध्ये कामं केलेली होती. या गावामध्ये रस्ते नव्हते, पाणी नव्हते, पाण्याची अवस्था होती, लाईट बिकट परिस्थिती होती. टँकरनं पाणी पहिलं गावाला येत होतं, परंतु आम्ही ते टँकर बंद केलं. गावामध्ये पाणी उपलब्ध करून सामान्य जनतेला पाण्यापासून आणि त्या टँकरपासून मुक्तता केली. तसंच गावामध्ये आजपर्यंत आम्ही 24 हायमस्ट मोठे उभा केलेले आहेत लाईट. एकही रस्ता कुठं विना कॉन्क्रीटचा राहिलेला नाही, पूर्ण रस्ते कॉन्क्रीट केलेले आहेत. या गावाला असं सुंदर असं मारुतीचं मंदिर आम्ही उभा केलं सर्वांच्या सहकार्याने, ते पण माझ्या कार्यकालामध्ये झालं. त्याच्यानंतर आम्ही जीवन मिशनमधून या गावासाठी पाणीपुरवठ्याची योजना मंजूर करून घेतली. आज त्या योजनेचं 80% काम पूर्ण झालेलं आहे. टाकी झालेली आहे, विहीर झालेली आहे, 2 पाणीपुरवठ्याच्या मार्च ते एप्रिलपर्यंत पूर्ण योजना कंप्लीट होऊन आणि प्रत्येक घरोघरी नळाला पाणी द्यायचं आमचं स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आहे. तसंच या गावासाठी सतत 15 वर्ष झालं मी काम करतो आणि त्या कामाची पोचपावती बघूनच आज मला आमच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे मला उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीला दिलेल्या मी पात्र ठरून मी माझं प्रामाणिकपणानं मी काम करेन एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो. व या वाघोली असेल, शिंदेवाडी असेल, सारवा असेल, दारखळ असेल येथील नागरिकांना माझी विनंती आहे की माझं काम बघावं आणि मला भरघोस मतानं निवडून द्यावं. मी एवढीच सर्व नागरिकांना विनंती करतो. त्या समितीची निवडणूक लढवत आहे. तो महत्त्वाचं म्हणजे या गावासाठी किंवा या 4 गावासाठी ज्या योजना अपूर्ण असतील त्या कंप्लीट करण्यासाठी मी प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहे. मग तो रस्त्याचा असेल, वीज प्रश्न असेल, पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल किंवा आणखीन अंतर्गत शाश्वत जो विकास असतो तो शाश्वत विकास करणं गरजेचं आहे. आणि माझा भर त्याजवळच राहणार की शाश्वत विकास या गावचा कसा होईल. प्रत्येक गावचा माझ्या पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी ह्या 4 गावासाठी भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न करून त्या प्रत्येक गावामध्ये जे कामं अपूर्ण राहिलेली असतील ती कामं पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ते वाघोली असेल, दारखळ असेल, सारवा असेल, शिंदेवाडी असेल, या गावामध्ये जे बी कामं कुठली अपूर्ण असतील ती मी ह्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे.